सिद्धेवाडीत एकावर कोयत्याने हल्ला, रस्त्यावर शेकोटी पेटवल्याचा वाद, चौघांवर गुन्हा। सिद्धेवाडी येथे येण्या जाण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर शेकोटी का पेटवली असे विचारल्याचा राग मनात धरून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला। हल्ल्यात रमेश सोपान चव्हाण वय वर्षे 49 राहणार सिद्धेवाडी गंभीर जखमी झाले आहेत आणि या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात जखमी रमेश चव्हाण यांनी तासगाव पोलिसांमध्ये फिर्याद दिलेली आहे। त्यानुसार प्रतीक उमेश चव्हाण, नवनाथ चव्हाण, प्रशांत चव्हाण, अभिजित अशोक चव्हाण सर्व राहणार सिद्धेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेवाडी येथील शेरीचा मळा परिसरात फिर्यादी रमेश चव्हाण यांचा मळा आहे। या मळ्याच्या वाटेवर संशयित प्रतीक, नवनाथ, प्रशांत आणि अभिजित शेकोटी पेटवून बसले होते। त्यावेळी रमेश यांनी मळ्यातील येण्या जाण्याच्या मुख्य रस्त्यावर अशी गर्दी करून शेकोटी का पेटवली आहे असं विचारलं असता या रागातून संशयित नवनाथ, प्रशांत आणि अभिजित यांनी संगनमत करून रमेश यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली। संशयित प्रतीक चव्हाण यांनी धारदार कोयत्याने रमेश यांच्या डोक्यात वार केला आणि या हल्ल्यात रमेश हे गंभीर जखमी झाले आहेत। हल्ल्यानंतर जखमी रमेश यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मारहाण करताना संशयितांनी रमेश यांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे। या घटनेचा पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव।